नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे झटपट रेसिपी या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत पारंपरिक शेवळ्याची भाजी. भाजीसाठी तेल टाकलेलं आहे, तेलामध्ये जिरं टाकलेलं आहे, त्याच्यानंतर कांदा टाकलेला आहे, तेजपत्ता टाकत आहे. कांदा शिजतोवर काकडं बारीक कापून मिक्सरला वाटून घेत आहे. काकडं वाटून झाल्यावर कांदा भुजून तोही वाटून घेत आहे. शेवलं पण उकडून घेतलेले आहेत. तसेच हे खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे. कांदा पण आपला प्रॉपर शिजलेला आहे. त्याच्यानं आता लसूण, अद्रक, कोथिंबीर, मिरची याचं वाटण आपण टाकत आहोत. वाटण पण प्रॉपर मिक्स करून घ्यायचं. वाटण शिजल्यावर भुजलेल्या कांद्याची पेस्ट टाकायची, ती पण प्रॉपर मिक्स करून घ्यायची. वाटण पण प्रॉपर शिजवून घ्यायचं. वाटण शिजल्यावर मी हळद आणि आगरी कोळी मसाला टाकलेला आहे. हा घरगुती मसाला आहे. थोड्या कलरसाठी लाल तिखट टाकलेला आहे. मसाला पण प्रॉपर शिजवून घ्यायचा आहे. तो खाली लागू नये म्हणून त्याच्यात थोडं थोडं पाणी ॲड करून मसाला प्रॉपर शिजवून घ्यायचा. मसाला प्रॉपर शिजल्यावर त्याच्यात उकडलेली शेवलं घालते. प्रॉपर मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं. तुमच्या अंदाजे तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं, म्हणजे रस्सा जास्त हवा असेल तर पाणी जास्त ॲड करा आणि रस्सा कमी हवा असेल तर कमी ॲड करा. काकड्याची आपण पेस्ट वाटून घेतलेली बारीक, ती आता त्याच्यात टाकायची. जर तुम्हाला जास्त आंबूट पाहिजे असेल तर त्याच्यात तुम्ही चिंचेचा पाणी बी करूनशी टाकू शकता. तुम्हाला जर शेवलं कशी कापायची, कशी उकडायची हे माहिती नसेल तर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नक्की एक कमेंट करा. मी ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. त्याच्यानं आता खोबऱ्याचं वाटण आपण टाकलेलं आहे, तो पण प्रॉपर मिक्स करून घ्यायचा. एक उकळी आल्यावर त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं. प्रॉपर मिक्स करून घ्यायचा मीठ टाकूनशी. अर्धा चमचा मी गरम मसाला टाकत आहे. ना शेवल्याची भाजी करताना शेवल्याच्या भाजीवर झाकण द्यायचं नाही. झाकण दिला तर ती घशाला खवखवतात. भाजी रेडी झालेली आहे. 2-3 मिनटं आटू दे, मग आपण गॅस बंद करूया. आपली भाजी झालेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट कोणती रेसिपी पाहिजे ते नक्की कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.